काय म्हणलास? एक मिनिट थांब, काय बोललास? तुझ्या हातात आहे ना, तू काय म्हणला की देत नाही तर देत नाही म्हणलास, बरोबर? आता बाजरीचा रेट आहे 18 रुपये, हिनी लिहिल्या 25 रुपये, 250 रुपये, 180 रुपये होतात. इथे घेतले 250 रुपये. हा बी किरकोळ भ्रष्टाचारच चालू आहे ना. काय करायचं सांगा? हिशोब चुकला आणि हिशोब मग नंतर त्या गरिबांनी काय करायचं, ज्याला बाईला हिशोब येत नाही तिने. मगाशी 2 चड्डीवाले आलते, कसले गाववाले म्हणून बिगर नंबरचं कोणाला बी द्यायला ना, बिगर नंबरचं दिले. म्हणजे इथं काय भ्रष्टाचार चालू आहे? 5 वाजल्यापासून ते कामगार सुद्धा मालक मिळाला, जनतेला खोयात काढल्यात आणि माघारी दिल्या. 5 वाजल्यापासून आम्ही आणि हे इथं चालू आहे, इथं सगळं बोगस कारभार चालू आहे इथं. अन्य विक्री बंद आहे. एक मिनिट. हा, बाळूमामा देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी मनसे खपवून घेणार नाही. आदमापूर येथे बाळूमामा देवस्थान असून त्या देवस्थानला भक्तांकडून धान्य येत असतं. ते धान्य वाटप करताना बाळूमामा देवस्थानचे कर्मचारी दादागिरी करतात, ती खपवून घेतली जाणार नाही असा इशारा भुदरगड तालुका मनसेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. आई, कणीदार तूप म्हणजे काय ग? कणीदार तूप म्हणजे रवाळ, अगदी घरच्या तुपासारखं. कणीदार गोकुळ तूप. भुदरगड तालुक्यामध्ये येत असलेल्या आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान हे महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण या राज्यातील भक्तांचे बाळूमामा देवस्थान असून ते देवस्थान चांगले असल्याने बाळूमामा देवस्थानला भक्तांकडून धान्य रूपात दान दिलं जातं. परंतु ते धान्य भक्तांना पाहिजे तसे दर लावून विक्री केले जात असते. परंतु भक्त बाळूमामाचे धान्य मिळते म्हणून बाळूमामाच्या देवाला पहाटे 5 वाजल्यापासून रांगा लावत असतात. परंतु बाळूमामाचे कर्मचारी धान्य वाटप करण्यासाठी आहेत ते गरीब भक्तांना दादागिरी करून त्यांच्याकडून नाममात्र किंमत न घेता जादा दराने विक्री केली जाते. यासंबंधी कोल्हापूर देवस्थान कमिटीने याकडे तातडीने लक्ष घालून बाळूमामा भक्तांना न्याय द्यावा व बाळूमामा देवस्थानला दिलेले भक्तांकडून धान्य इतर कुठे जाते याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भुदरगड तालुका मनसे अध्यक्ष अशोक पाटील, सौरभ पवार, अनिल पाटील, संदीप लोंढे, प्रमोद कांबळे, श्रीधर गुरव, विमल पाटील, शेवंत कांबळे यांच्या वतीने करण्यात आली. कोल्हापुरी कारभारसाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.